हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचं भविष्य घडवा, अशीच जिद्द मनात ठेवून सावंतवाडीचे नरसिंह काणेकर चालवतात आपली काणेकर कोल्ड्रिंक फॅक्टरी। या फॅक्टरीत मिळणारा हा जिरा सोडा सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे। आणि आज आपण बघणार आहोत की ह्या जिरा सोड्याचं प्रोडक्शन कसं केलं जातं। जिरा सोड्याचं प्रोडक्शन सुरू करण्याआधी दादांनी प्लास्टिकच्या बॉटल्स घेतलेल्या आहेत छोट्या आकाराच्या। या प्लास्टिकच्या बॉटल एका मशीन मध्ये लावलेल्या आहेत आणि पाहिला एक एक करून प्रत्येक बॉटलमध्ये सोडा भरला जात आहे। सोडा भरल्यावरती त्याच बॉटलमध्ये जिराचं फ्लेवर ऍड केलं जात आहे। हे सर्व आपल्या समोरासमोर होतं। हे बघताना तर मला भारी वाटत होतं, कारण की प्रत्येक टायमाला जेवल्यानंतर ऍसिडिटी सारखं झाल्यावरती मी तर जिरू सोडाच पिते आणि हे कोल्ड ड्रिंक तर माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे। तुमचं फेवरेट आहे की नाही हे कमेंट मध्ये तर नक्की सांगा। बॉटलमध्ये सोडा आणि फ्लेवर ऍड केल्यावरती पुढची प्रोसेस येते ती बॉटलला झाकण लावण्याची। बॉटलला झाकण लावण्यासाठी इथे मशीन बॉटलला झाकण फिट केलं जात आहे, जेणेकरून बॉटल मधून थोडा सुद्धा सोड्याचा दळ निघू नये आणि प्रत्येक कस्टमरला आवडता असा जिरा सोडा मिळायला पाहिजे। इथे एका साइडला बॉटल्सचे झाकण फिट होत होते आणि दुसऱ्या साइडला या बॉटल्स भरून खाली ट्रे मध्ये पडत होत्या। या काणेकर फॅक्टरीची सुरुवात 1978 साली झालेली। नरसिंह काणेकर यांच्या वडिलांनी या फॅक्टरीची सुरुवात केलेली आणि आता या फॅक्टरीला 48 वर्ष झालेली आहेत आणि 48 वर्षापासून काणेकर्स आपला हा कोल्ड्रिंकचा व्यवसाय सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि गोव्यामध्ये करत आहेत। अरे थांबा थांबा, बॉटल पॅक झालेल्या बघून असा गैरसमज करू नका की इथे आपली ही प्रोसेस संपलेली आहे। अजून प्रोसेस बाकी आहे। म्हणजेच बॉटल तर पॅक झालेल्या आहेत, पण बॉटलवर आता लेबलिंग केलं जाणार। म्हणजेच काणेकर यांच्या ब्रँडचं हे लेबलिंग अशा प्रकारे केलं जातं। या मशीनच्या कन्व्हेयर बेल्ट वरती सर्व जिरा सोड्याच्या बॉटल एका लाईनीत लावल्या जातात आणि त्यावरती लेबलिंग केलं जातं। हे बघायला भारी वाटतं ना। मला तर ही प्रोसेस स्टार्ट टू एंड खूप जास्त आवडली। काणेकर यांच्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला फक्त जिरू सोडाच मिळत नाही, तर तुम्हाला कोकम सोडा, लेमन सोडा आणि जिंजर सोडा सुद्धा मिळतो। कोकम सोडा आणि लेमन सोडा तर नॅचरल फ्लेवर मध्ये मिळतो। इतक्यावरच न थांबता घशाची कोरड भागवण्यासाठी आम्ही सुद्धा एक जिरू सोडा पियालो आणि इतकं भारी वाटलं। सर आपलं नाव? माझं नाव नरसिंह काणेकर। आणि आपल्याकडे कुठल्या प्रकारचे थंडा मिळतात? आमच्याकडे कोकम सोडा, जिरा सोडा, लिंबू सोडा आणि जिंजर सोडा असे 4 प्रकार मिळतात। त्यामध्ये कोकम सोडा आणि लिंबू सोडा हे नॅचरल मध्ये आहे, नॅचरल ज्यूस मध्ये। आपल्या फॅक्टरीला किती वर्ष झाली सर? आमची फॅक्टरी सुरुवात 1978 सालामध्ये झाली, माझ्या वडिलांनी चालू केली। त्याच्यानंतर आम्ही आतापर्यंत प्रोडक्शन मध्ये, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहोत। तर जर कोणाला महाराष्ट्रामध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या आपल्या बॉटल्स हव्या असतील तर काय प्रोसेस आहे? प्रोसेस अशी मोठी काही नाही आहे। आपण फॅक्टरीमध्ये पण माल देतो इथे आणि डिलिव्हरी पण देतो। सध्या आम्ही गोव्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, कोल्हापूरपर्यंत आम्ही माल देतो। काही लोक इथून घेऊन जातात आणि काही जणांना इथे ट्रान्सपोर्ट चार्जेस घेऊन आम्ही डिलिव्हरी देतो। जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर आपला नंबर काय आहे? आमचा नंबर इथे दिलेला आहे बघा। धन्यवाद सर। थँक्यू।